शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव बहाल। राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरावं लागणार। शरद पवार गटानं ट्विटरवर पक्षाचं नाव बदललं। जुनं नाव काढून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मेरिटनुसारच दिला जाणार। निवडणूक आयोगाचा निकाल इथं जोडला जाणार नाही। विधान भवनानं निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्र मागवली नाहीत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। शरद पवारांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाचं नाव काळ्या कपड्यानं झाकलं। यावेळी पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भावुक। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांचं मुंडन आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव आम्हाला हवं होतं आणि तेच मिळालं। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर शरद पवार गटाची बॅनरबाजी। अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांच्या घराबाहेर बॅनरबाजी। पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचे अद्याप आदेश नाहीत। वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर लगेच कार्यालय ताब्यात घेऊ। पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानं आपसुकच पक्ष कार्यालय आमच्याकडे येईल। अमोल मिटकरींचं वक्तव्य। अजित पवार यांच्या विरोधात एक टोळी काम करत होती, त्याचा मोहरक्या जितेंद्र आव्हाड आहेत, पण मुंब्रा त्यांच्या हातात राहील का हे त्यांनी पाहावं। अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका। लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत असतं त्यालाच पक्ष मिळतो हे मी आधीपासून सांगत होतो। शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीचीही परिस्थिती, त्या न्यायालयानं अतिशय योग्य निर्णय दिला। गिरीश महाजनांचं वक्तव्य। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध। हाताला काळ्या फिती लावून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयाबाहेर शरद पवार गटाची जोरदार निदर्शनं। काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे दाखवून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध। जळगावमध्ये शरद पवार गटाकडून निषेध। अजित पवारांबाबत आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयानंतर जळगावमध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष। जन्म देणाऱ्या बापाचाच पक्ष असायला हवा, मात्र राज्यात राजकारणात बाप बदलणं ही नवी पद्धत सुरू झाली। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची टीका। मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांचं जंगी स्वागत। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भंडारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी आणि शहरातून पायी रॅली काढून आनंदोत्सव साजरा। यवतमाळमध्ये शरद पवार गट आक्रमक। बस स्थानक चौकात केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात रोष व्यक्त। पुण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। पक्ष कार्यालयातील बोर्डावरचं असलेलं अजित पवारांचं नाव खोडत कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। शरद पवारांनी साधला युवकांशी संवाद। लोकशाहीत अधिकार महत्त्वाचे असतात, चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे, चुकीला विरोध केला पाहिजे, शरद पवारांचं वक्तव्य। ज्या प्रकारे शिवसेनेला मिळालेलं तात्पुरतं नाव आणि चिन्ह कायम राहिलं, त्याप्रमाणे शरद पवारांना मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहण्याची शक्यता। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। कोकणात जनसंवाद केला, आता मराठवाड्यात दौरा काढणार उद्धव ठाकरेंची माहिती। तर जनतेच्या मनात गद्दारांबाबत प्रचंड चीड असल्याचं राज्यात फिरताना दिसल्याचं ठाकरेंचं प्रतिपादन। खोटी कागदपत्र तयार करून चोरच न्यायाधीश झाला, त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं। भाजपमध्ये नैतिकता राहिली नाही, उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं, मात्र ते फेसबुक लाईव्हवरील पंतप्रधान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। तुमची गाडी याच दाढीनं खड्ड्यात घातली, दाढीला कुठूनही खेचून आणलं असतं, या उद्धव ठाकरेंच्या विधानाला शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर। भाजपच्या गाव चलो अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पारडसिंगा गावातील नागरिकांशी संवाद साधणार। तर अनुसूया माता मंदिर देवस्थान इथं फडणवीसांचा मुक्काम। भाजपच्या गाव चलो अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम नागपूरच्या पारडसिंगा गावात। फडणवीसांनी निस्वादे कुटुंबियांच्या घरी दिली भेट। गावात मुक्कामी आल्यानं गावकऱ्यांशी संवाद साधत होतो, फडणवीसांची प्रतिक्रिया।
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा. मात्र संजय राठोड यांना महायुतीकडून लोकसभा उमेदवारी देण्यास भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा विरोध. कृषी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. उदगीर पोलीस ठाण्यातील प्रकाराची चुकीची माहिती दिली गेली. गुन्हे कमी करण्यासाठी नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांना नवी गाडी घेतल्यामुळे बोकड कापला. तो प्रकारही चुकीचाच आहे, त्यामुळे चौकशी करून कारवाई होईल. देवेंद्र फडणवीस यांची माहिती. गडचिरोलीहून आलेल्या बसमध्ये बॉम्ब सदृश वस्तू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार. बसचे चालक, वाहक आणि प्रवाशांची माहिती घेणं सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन. नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये सापडलेली वस्तू बॉम्ब किंवा स्फोटक नसून रेडमॅटिक कंपनीची आग नियंत्रणात आणणारी वस्तू असल्याचं तपासातून समोर. सध्याच्या परिस्थितीत आपण अधिक जागा घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे. ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या जागा मित्रपक्षांना सोडू नये. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांची आक्रमक भूमिका. आघाडीतील पक्षांनी एकत्र लढायचं की वेगवेगळं हे आधी ठरलं पाहिजे. एकत्र लढायचं असेल तर बिग ब्रदर ॲटिट्यूड बाजूला ठेवायला हवा आणि आपली चादर पाहून जागांची मागणी करावी. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच निवडणूक लढवणार. 11 तारखेला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला घोषणा करण्याची शक्यता. राज्यात दौरे करणार असल्याची सूत्रांची माहिती. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडे अनेक पर्याय. विरोधक काय करतात याकडे आमचं लक्ष लागून आहे. विरोधात उतरणाऱ्याला रनआउट कसं करायचं हे आमच्या हातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं स्पष्टीकरण. आदित्य ठाकरेंनी घेतला बीडीडी पुनर्विकास वसाहतीतील इमारतींच्या कामाचा आढावा. राज्यात पक्ष फोडण्याचं काम सुरू. आतापर्यंत 2 पक्ष पडले. अजूनही पक्षांतर करण्यासाठी आमच्या लोकांवर दबाव टाकला जातोय. पाहणीवेळी आदित्य ठाकरेंची टीका. शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषणं करायची नसतात याची समज काही लोकांना नाही. हा भाजपचा कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम म्हणून आक्षेप नोंदवला. अनिल देशमुखांचं वक्तव्य. मनसेशी युतीबाबत काय होईल माहिती नाही, पण राज ठाकरे आणि आमची मतमतांतर नाहीत. आमचे विचार वेगळे नाहीत. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत निवासी डॉक्टरांची बैठक. निवासी डॉक्टरांना 10 तारखेच्या आत मानधन देण्यात यावं यासाठी हमी देण्यात आली. हसन मुश्रीफ यांच्याकडून स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे. अजित पवारांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. चंद्रपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसी मोर्चात सहभागी. हुकुमशाही सरकारला खाली खेचण्यासाठी बहुजनांनी एकत्र यावं. वडेट्टीवारांचं आवाहन. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना जामीन मंजूर. पंतप्रधान मोदींचे बॅनर विद्रूप केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज जरांगे नाशिक दौऱ्यावर. मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत आणि सत्कार होणार. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच. कुणासाठी काहीही केलं तरी वेळ आली की फणा काढतातच, पण मीही गारुडी आहे. योग्य वेळी सकाळी गाणी वाजवणार. वसंत मोरेंचं सूचक स्टेटस. ठाण्यातून पहिली आस्था स्पेशल ट्रेन उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन मुंबईतून अयोध्येला रवाना होणार. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार. विविध मागण्यांसाठी गटप्रवर्तक आणि आशा सेविकांची शहापूर ते मंत्रालय पदयात्रा. 9 फेब्रुवारीला यात्रा ठाण्यात पोहोचणार. मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी गाऱ्हाणं मांडणार. राजेश सिंग यांची माहिती. पुणे पोलीस आयुक्तालयात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांची ओळख परेड. 32 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असलेल्यांना जवळपास 200 गुन्हेगारांना पोलिसांकडून समज. गुन्हेगारांना केवळ अटक नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते हे दाखवण्यासाठी परेड. शहर गुन्हेगारी मुक्त करणं हा आमचा उद्देश. कुणीही कायदा हातात घेऊ नये. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. नागपुरात नवीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची गुंड आणि गुन्हेगारांना तंबीत. 317 गुन्हेगारांची पोलीस आयुक्तालयात 3 तास परेड. सायबर फ्रॉडचं प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून सायबर शील्ड उपक्रमाचं आयोजन. एकूण 186 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटी. डहाणूच्या महालक्ष्मीजवळ टँकर पलटी झाल्याची माहिती. नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण. हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. लोकार्पण सोहळ्यात आमदार सुहास कांदेंचा सपत्नीक. डीजेच्या तालावर ठेका.
भंडाऱ्यात एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कामगार आयुक्त कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात. किचन सेट, कामगार पेटी आणि शिष्यवृत्ती अर्जासाठी गर्दी उसळली होती. रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात मोर्चा. रामदास कदमांविरोधात शिवीगाळ आणि प्रक्षोभक वक्तव्य करून ठाकरे गटानं दंगा घडवून आणल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. जनसंवाद यात्रेदरम्यान कणकवलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी देवगडमध्ये जाळला भास्कर जाधवांचा पुतळा. राणेंवर टीका केल्यानं कार्यकर्ते आक्रमक. अकोला जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन. 13,49,00,000 कामाचं नियोजन 8 महिन्यांपासून रखडल्याचा आरोप. रायगडच्या महाड एमआयडीसीमध्ये कंपनीमध्ये भीषण आग. प्रदीप शेट्टे केमिकल कंपनीत आग. महाड एमआयडीसी आणि अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यामध्ये यश. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर राडा. पोलीस पालिका कर्मचाऱ्याला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप. पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपींना निलंबित करण्याचे आदेश. रविकांत तुपकरांच्या जामीन रद्द करण्याच्या अर्जावर उर्वरित सुनावणी आज पार पडणार. कनिष्ठ न्यायालयाकडून तुपकरांच्या संबंधीतील जुने रेकॉर्ड न आल्यानं उर्वरित सुनावणी आज पार पडणार. यवतमाळ बाजार समितीत तुरीचे भाव घसरले. गेल्या 2 दिवसांपासून 10,600 रुपये प्रति क्विंटल असलेले भाव 9,100 रुपयांवरून तुरी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान. मुंबई सीएसएमटी स्थानकात उभारलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहात नळ आणि इतर वस्तू चोराला पकडण्यात पोलिसांना यश. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेला अध्यादेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी चंद्रपूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा. बीडच्या पिंपळनेरमध्ये मराठा समाज आक्रमक. मनोज जनांगेंचा चलो मुंबई असा मजकूर असणारा बॅनर अज्ञात समाजकंटकानं फाडल्याचा आरोप. शासनाच्या नियमानुसार देशातील सर्व न्यायालय पेपरलेसनुसार होणार. या पार्श्वभूमीवर वसई कोर्टाच्या बाहेर ई सेवा केंद्र सुरू. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई. 6 आणि 7 फेब्रुवारीला वेगवेगळ्या 5 केसेसमध्ये 4 कोटी रुपयांच्या 6.5 किलो सोनं जप्त. सांगली कोल्हापूर मार्गावरील समर्थ कॉलनीतील बंगल्यात दरोडा. सोनं आणि रोख रकमेचा 28,52,000चा मुद्देमाल चोरीला. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरट्याला अटक करण्यात यश. चोरट्याकडून विविध गुन्ह्यातील 10 दुचाक्या जप्त. धुळे शहरात 100हून अधिक बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई. सर्व बुलेटचे सायलेन्सर काढून फिरवला रोड रोलर. रेल्वे मार्ग ओलांडून असताना ट्रॅक निरीक्षकाचा मृत्यू. तुमसर रोड ते मुंडीकोटा रेल्वे मार्गाचं काम सुरू असतानाची घटना. महिलेच्या खुललेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश. अँटॉप हिल परिसरातली घटना. आरोपी मजिफुल असगर अली खान याला अवघ्या 6 तासात अटक. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यक्तीनं काढलं पिस्तूल. पुण्याच्या हडपसर परिसरातली घटना. पती आणि सासूला शिक्षा करून महिलेला दागिने मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून 5 लाखांची मागणी. लाच स्वीकारणाऱ्या 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. नाशिकमध्ये एका लग्नघरात चोरट्यांचा डल्ला. तब्बल 19 तोळे सोनं, चांदीचे दागिने आणि 2 लाख रोख रक्कम लंपास. रायगडच्या वडखळ इथं सावली लॉजच्या व्यवस्थापकाची हत्या. वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात महिला उद्योजकांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन. MCCAIच्या महिला उद्योजकांसाठी नवीन उपक्रम. राज्यात कोरोनाचे 39 नवीन रुग्ण तर 45 जण कोरोनामुक्त. सक्रिय रुग्णांची संख्या 243 वर. 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ठाणे गृह उत्सव प्रदर्शन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. विकासकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या विविध प्रकल्प ठाण्याच्या रेवण मैदानात नागरिकांना पाहता येणार. राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल. काँग्रेस जन्मजात आरक्षण विरोधी. मोदींचा गंभीर आरोप. काँग्रेसनं 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होईल. ते आपल्या चुकांची शिक्षा भोगतायत. राज्यसभेत पंतप्रधान मोदींची जोरदार टीका. 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी रुबीना मेननला 7 दिवसांचा सशर्त पॅरोल मंजूर.
ज्ञानवापीत पूजा करण्याच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाकडून दाखल याचिकेवर अलाहाबाद कोर्टात सुनावणी. मशीद कमिटीला कोणताही दिलासा नाही, पूजा सुरूच राहणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची भेट. भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल केलं अभिनंदन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्ली मेट्रोतून प्रवास. मुर्मू यांनी साधला शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद. काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत न्याय यात्रा. ओडिशामध्ये दाखल. सुंदरगडच्या वेदव्यास मंदिराला राहुल गांधींची भेट. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर. गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. टाटा लवकरच नवी कार कर्व लॉन्च करणार. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये कार सादर. जानेवारी 2024 मध्ये एकूण कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ. कोळशाचं उत्पादन 99 दशलक्ष टनवर. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोळसा उत्पादनात 10% वाढ. टाटा समूहाच्या नावावर नवीन विक्रम. 30 लाख कोटींचं मार्केट कॅप गाठणारा देशातला पहिला व्यवसाय. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराची आयसीसीच्या कसोटी गोलंदाजामध्ये अव्वल स्थानी झेप. आयसीसीच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावणारा बुमरा ठरला पहिला आशियाई जलदगती गोलंदाज. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुम पर्यटन स्थळावर पर्यटकांकडून बर्फवृष्टीचा आनंद. अमेझॉनच्या आरोग्य सेवा विभागातील अनेक कर्मचाऱ्यांची कपात. यात अमेझॉन फार्मसी आणि वन मेडिकल यांचा समावेश. जॉन अब्रामच्या वेदा सिनेमाचं पोस्टर रिलीज. 12 जुलैला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार. अभिनेता वरुण धवनच्या बेबी जॉन सिनेमाचं पोस्टर रिलीज. सिनेमात वरुण धवन पहिल्यांदाच ॲक्शन रोलमध्ये झळकणार. इलेक्ट्रिक वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत वाढ. तर सीएनजी वाहनांची चौकशीही वाढली. कार्स 2024च्या अहवालातून माहिती समोर. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत एकमेव स्पर्धक निकी हॅले यांना धमक्या येत असल्याचा आरोप. संरक्षण देण्याची मागणी केली. प्रसिद्ध अमेरिकन पॉपस्टार टोबी कीथचं 62व्या वर्षी निधन. कॅन्सर झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.